आजच्या व्हिडिओमध्ये खताचा समतोल, मातीची गुणवत्ता कशी वाढवणार आहे ते बघूया. बघा आता हे किचन वेस्ट जेव्हा आपण टाकतो बऱ्याचदा याच्यामध्ये जर जास्त ओलावा निर्माण झाला, गिजगीज झाला तर आपण त्याच्यावर काय उपाय करू शकतो ते बघूया. त्याच्यावर आपण सुकलेली माती, कार्डबोर्डचे तुकडे, नारळाचं वेस्ट अशा पद्धतीचा उपयोग करू शकतो जेव्हा आपली माती किडे पडतात असं आपण म्हणतो बरेचदा. कारण पावसाळ्यात फक्त एका कुंडीमध्ये मग असं झालं होतं की मला त्या पाहूनच इतकी किडस वाटली होती, इतके जास्त किड्यांचं प्रमाण झालं होतं, तेव्हा मी तेच केलं. बघा आता हे केळीच्या झाडावर माती कमी आहे ना, आजूबाजूनं सुकलेले पानं वर परत माती टाकेल म्हणजे आपली लेवल बरोबर होईल. ही मेथी, कोथिंबीर, पालक हे वेस्टमध्ये भरून आपण वर लावू शकतो. कारण मेथीमध्ये असे गुणधर्म आहे की ती मातीची गुणवत्तासुद्धा वाढते आणि हळूहळू खाली जे टाकलं त्याचं खत तयार होते, म्हणजे डबल फायदा आपल्याला भेटते. आणि बघा आता कुंड्या खाली झाल्या, या कुंडीचा काय उपयोग केला, लिंबूचं झाड लावताना पूर्ण याच्यामधली जी माती होती तेव्हाही अर्ध्याच कुंड्या भरलेल्या होत्या, ह्या मातीचा उपयोग त्याच्यासाठी आला. आणि परत हे असं वेस्टमध्ये भरणं सुरू आहे. बघा बकेट फुटली तर याचा यात आनंद होते, कारण ती वाया जात नाही ना, बागेमध्ये उपयोग होते. आणि इथं बघा आता झाडाची कटाई केलेली ते पण टाकलं, कार्डबोर्ड टाकले. अशा पद्धतीने भरपूर घरच्या घरी उपयोग करू शकतो आपण. इथं बघा काही दिवसांनी मेथी लावली होती वेस्ट मटेरियलमध्ये, आणि बघा आता खाली खाली याचं खत तयार होणार. आता ही माती मी दुसऱ्या गोष्टीसाठी उपयोग करू शकते आणि परत हे आपल्या वेस्ट गोष्टीतूनच भरू शकते. म्हणजे अशाने काय होणार, हळूहळू ना मातीची आपल्याला आवश्यकता पडेल, बाहेरून मागावं लागेल, ना आपल्याला खताची जास्त आवश्यकता पडेल. लिक्विड खत जरी टाकले तरी आपलं काम होऊन जाईल, कारण याचे तितके गुणधर्म असतात ना जे वेस्ट आपण टाकतो, आणि त्यांना अशी जमिनीची गुणवत्तासुद्धा वाढते. आणि याच्यामध्ये आहे ना गांडूळ वगैरे तयार होण्यासाठी मदत तेव्हा होते, याच्या मातीमध्ये थोडी नमी तयार होईल तेव्हा होते. इथे बघा तुम्ही, आता इथे बघा हे जे किडे तुम्हाला दिसतात ना, हे सर्व काय आहे, आपले चांगली माती तयार करण्यासाठी त्यांचं काम सुरू झालेलं आहे, फक्त आपल्याला टाकायचं काम आहे. अशाच मी आता ह्या कुंड्या भरते. म्हणजे बघा आता मला याची मातीची कमीत कमी आवश्यकता पडणार आहे. आता बघा हे कार्डबोर्डमध्ये मी मेथी लावली होती, आता ही मुद्दामून मी लावली होती कारण खाली आहे ना याचं खत तयार आहे, वर मेथी मिळेल. आता बघा ही थोडीशी मेथी मी आज काढून घेतली, आणि ही माती बघा आता हे जे वेस्ट भरलं ना त्याच्यावर मूठ फक्त माती टाकणार आहे. आणि परत ते थोडं खाली दबलं तर त्याच्यामध्ये आपण वेस्ट भरणं चालू करू. बघा याच्यात एक लसूणसुद्धा छान पद्धतीने ग्रो झालेला आहे. आणि कार्डबोर्डमध्ये एक नमी तयार होते, त्याच्यामुळे त्याच्यात गांडूळ भरपूर तयार होते, आणि बघा माती भुसभुशीत तयार होते. त्याच्यामुळं आपण ह्या मातीचा उपयोग जर याच्यात केला तर याच्यामध्ये काय होईल, जे याच्यामध्ये जीवजंतू तयार झालेले आहे, जे आपले खत तयार करणारे आहे ते आता याच्यामध्ये तयार होतील. कारण याच्यामध्ये त्यांना भरपूर खायला मिळणार आहे, कारण पूर्ण डब्बाच भरून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते खुश होतील आणि आपलं काम ते करतील. अशा पद्धतीने बघा हळूहळू मी आता ठरवलं की माती आणायची नाही, अशीच माती घरच्या घरी तयार करायची. कारण जे लिंबूच्या झाडाच्या एवढंच मला असं वाटत होतं माती पाहिजे होती, पण मी दुसऱ्या कुंड्या खाली केल्या, त्याच्यामध्ये त्या मातीचा उपयोग केला. परत खाली झालेल्या कुंड्या बघा, हे खालच्या साईडनं सुद्धा किड्यांचं काम चालू झालं होतं करणं, त्या परत भरायला सुरुवात केली. म्हणजे उन्हाळ्यापर्यंत याचे आपल्याला छान असं तयार मिळेल. आणि वर असं मेथी वगैरे तर आपण लावू शकतो. अशा सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओ आवडत असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.